उद्या आणि परवा घरातून बाहेर पडणार असाल तर थांबा, कारण अनेक भागांना हवामान खात्याने अलर्ट जारी केलेला आहे। आयएमडीने अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे, त्यामुळे कुठे काय स्थिती उद्या असणार आहे हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। तर हा उद्याच्या तारखेचा मॅप आहे आणि यामध्ये आपण बघू शकतो की पश्चिम किनारपट्टीतल्या अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। पालघर, नाशिकचा घाटाचा परिसर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि साताऱ्याचा घाटपट्टा हा जो संपूर्ण पश्चिम किनारपट्टीचा भाग आहे हा येलो झोन मध्ये उद्या असणार आहे। कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस या संपूर्ण पट्ट्यामध्ये पडण्याची शक्यता आयएमडीने वर्तवलेली आहे। मात्र पुण्याच्या घाट परिसरामध्ये तुफान स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे, कारण पुण्याचा हा जो घाट परिसर आहे हा ऑरेंज झोन मध्ये असणार आहे। ऑरेंज अलर्ट वर हा जो परिसर आहे तो असणार आहे, त्यामुळे मुसळधार स्वरूपाचा पाऊस या पट्ट्यामध्ये पडण्याची शक्यता असणार आहे। आता परवाची नेमकी काय स्थिती असणार आहे ते सुद्धा आपण या पुढच्या इमेज मध्ये बघू शकतो। परवा महाराष्ट्रातल्या अनेक भागांमधून पाऊस ओसरलेला असणार आहे। मुंबई आणि पुण्याला कोणताही अलर्ट हवामान खात्याने दिलेला नाहीये। याचबरोबर मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात सुद्धा कोणताही अलर्ट परवासाठी हवामान खात्याने दिलेला नाहीये। मात्र रायगड, रत्नागिरी, पुण्याचा आणि साताऱ्याचा घाटमाथा इथे मात्र पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे। मात्र रेड आणि ऑरेंज अलर्ट कुठेही परवा दिलेला नाहीये। येलो अलर्टवर हे दोन जिल्हे आणि घाटाचा परिसर असणार आहे, त्यामुळे कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस या पट्ट्यामध्ये पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे।